नमस्कार. आज आपण एका नवोदित आर्चरी प्लेअरची या ठिकाणी एक छोटीशी मुलाखत आणि तिची प्रेरणादायी कथा आपण या ठिकाणी सांगतोय. खरं तर एखादी गोष्ट करण्यासाठी एक चांगला गुरु असावा लागतो आणि गुरु नित्यदर्शनात असला तर त्याची नेमकीच किती आपल्यासाठी फायद्याची गोष्ट असते हे यावरून सिद्ध होतं. आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत सातारा येथे. आमची राधा उर्फ सानवी हिनं नुकतंच परवा झालेल्या राष्ट्रीय आर्चरीमध्ये सुवर्णपदक मिळालं. त्याबद्दल राधा खरं तर तुझं पहिल्यांदा हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. नमस्कार. आता मी तुला काही प्रश्न विचारतो. माझी विनंती आहे तुला की तुझा हा जो प्रवास आहे तो प्रवास अगदी छान पद्धतीनं की तू या आर्चरी खेळाकडे कधीपासून सुरुवात केली? आर्चरी खेळाकडे पहिलं तर मी लॉकडाऊन मध्ये कोरोना होता, तर लॉकडाऊन मध्ये कुठे बाहेर पडू शकत नव्हतं, काहीच असं हे नव्हतं, तर त्यावेळेस आम्ही चालू केली आर्चरी. जस्ट अ गेम म्हणून किंवा असं त्यात करिअर करायचं म्हणून नव्हतं. पण जसं त्यात पुढे गेलो तसे मोठे मोठे प्लेयर्स नजरेखाली यायला लागले. अदिती स्वामी असेल, ओजस देवतळे, हे सगळे मोठे प्लेयर्स असे कळले. मग त्यावेळेस कळत गेलं की स्पोर्ट्समध्ये काही करिअर होऊ शकतं. मग त्यावेळेस आम्ही त्या आर्चरीकडे ना करिअरच्या दृष्टिकोनाने बघायला लागलो. मग त्यात आम्ही अगदी सिरियस होऊन चांगले कोचेस, जसे माझे कोच आंतरराष्ट्रीय प्रवीण सावंत, तर मी त्यांच्याकडे 2 वर्ष झालं आहे आता, आणि ते मला खूप चांगले मार्गदर्शन करतात. आणि त्यांच्या ह्याच्याखालीच मी आता नॅशनलला गोल्ड मेडल प्राप्त केलंय. बर, पहिल्यांदा मेडल तुला कुठलं मिळालं आर्चरीमध्ये? पहिल्यांदा माझं जे पहिलं मेडल होतं ते माझं ब्रॉन्झ मेडल होतं स्टेटला. आता तुला नॅशनलला गोल्ड मेडल मिळालं, त्यावेळी तुला काय वाटलं? ते तर खूपच, म्हणजे मला त्यावेळेस खूप छान वाटलं की गोल्ड मेडल, ते पण पहिल्यांदा. आणि मला कधीच ह्याच्या आधी इंडिव्हिज्युअल मेडल कधीच नव्हतं, वैयक्तिक कधीच नव्हतं, आणि माझं पहिलं नॅशनलचं मेडल आहे. तर छान वाटलं मला खूप. बरं, आतापर्यंत तुझा हा जो प्रवास आहे या गोल्ड मेडल पर्यंतचा, तर या गोल्ड मेडलला जाण्यापूर्वी तू कसा कसा सराव केला किंवा कोणत्या प्रकारे तू याच्यासाठी नित्य नियमानं काय गोष्टी केल्या त्या सांगू शकशील तू? हा, नक्की. त्याआधी तर मी रोज, म्हणजे माझी सकाळी 6 ते 12 प्रॅक्टिस असायची, एक सेशन. त्यात मग आमचं शेड्यूल ठरलेलं असतं की रोज किती ॲरो मारायचे, किती स्कोरिंग करायचे, असं. आणि मग इव्हनिंग सेशन 2 सेशन असायचे. मग संध्याकाळी 3 ते 7 असं असायचं. मग रोज आमचं डाएट असायचं, टाइम टू टाइम वर्कआउट असायचा. आणि सर पण खूप स्पेसिफिक माझ्याकडे लक्ष पण द्यायचे. आणि थोडं मध्ये होत नव्हतं, मग आम्ही पुण्याला गेलो. मग तिथे थोडं आणखी पर्सनल ट्रेनिंग मिळालं, थोडं इक्विपमेंट अपग्रेड केलं, त्यामुळे माझा परफॉर्मन्स आणखी चांगला आला. त्याचा मला उपयोग मला त्याच्या नॅशनल्सला झाला. पहिल्यांदा तुझं अभिनंदन करतो. सातारा जिल्ह्यातील सर्वात लहान वयामध्ये राष्ट्रीय स्तरावरचं आर्चरीतलं मेडल, सुवर्णपदक प्राप्त तो खेळाडू आहे म्हणून तुझं तमाम सातारा जिल्ह्याच्या वतीनं प्रथमतः मी विशेष अभिनंदन या ठिकाणी करतो. मी तुला विनंती करेन की तुझ्या रोजच्या इक्विपमेंटबद्दल थोडीशी माहिती या ठिकाणी तू सांगू शकतेस का? की तुझी जी किट बॅग आहे, तुझ्या शेजारीच बहुतेक मला ती किट बॅग दिसते. जरा किट बॅगमध्ये जे साहित्य आहे त्याची एकूण किंमत किती आणि सरासरी किती खर्च येतो? तर आमचं पहिलं तर बो असतो. जो बो फक्त हँडल जो असतो तो आमचा 1.5 लाखापर्यंत जातो. मग त्यात छोटे छोटे इक्विपमेंट असते, म्हणजे साईट असते ज्यातनं आम्ही बघतो, त्यात जो स्कोप असतो तो, ते सगळं, लॉंग बार असेल, ॲरोज असतील, ते सगळं मिळून आमचं 3 ते 4 लाखापर्यंत जातं. 4 लाख. आणि आमचं मग ते तेवढंच झालं. मग बाकीचे लागणारं साहित्य, जसं की ही माझी बोकेस असेल किंवा या बोकेसमध्ये किती बसतात? या बोकेस माझे 2 बो बसतात माझे. बर. एक असतो आमचा जो आम्ही मॅच मध्ये युज करतो, आणि एक स्पेअरचा बो असतो, जो मॅच मध्ये जर काही माझं तुटलं किंवा काही इक्विपमेंट मधलं खराब झालं तर मी तो दुसरा बो युज करते, असं. आर्चरीकडे वळण्यापूर्वी तू कुठल्या खेळात उतरली होतीस? त्याच्या आधी मी खूप खेळत होती. त्याच्या आधी मी स्केटिंग पण करायचे. स्केटिंग मध्ये पण मला मेडल्स आहेत खूपच. आणि स्केटिंग मध्ये पुढे स्कोप नव्हता, त्यामुळे मग आम्ही आर्चरीला. बर, आतापर्यंत तुझ्या या आर्चरीमध्ये येण्यासाठी खरं तर तुला कुणीतरी सांगितलं असेल की आता तू हा खेळ करूया. आता इथं तुझ्या घरामध्ये तर मला खूप काही रंगवलेलं दिसतंय. म्हणजे आता हा कदाचित हा प्रवास तुझ्या नित्य रोजच्या प्रवासातला या ठिकाणी मला दिसतोय. अगदी पायऱ्या चढताना सुद्धा
तिथं सुद्धा मला या ठिकाणी आर्चरीचं एक छानपैकी चित्र काढलेलं दिसतंय आणि त्याच्याबरोबर एक छोटंसं मेडिटेशन आणि इथं तुझं ही रेंज आर्चरीची मला या ठिकाणी दिसते. त्या सगळ्यामध्ये सर्वात जास्त तुला सहकार्य कुणी केलं? सगळ्यात जास्त मला माझ्या सरांनी, प्रवीण सावंत सरांनी मला मदत केली. दर गोष्टीत मला गाईडलाईन दिली. त्यांचा खूप सपोर्ट आहे मला आणि घरच्यांचं तर अजून जास्त आहे सपोर्ट. कारण की जे सगळं लागणारं साहित्य असेल किंवा एक असतं ना की जर तुमचा टेक्निकल सर बघताय तर तुम्हाला मेंटली घरात हे केलं जातं. कधी तुमचा एखाद्या मॅचला चांगला परफॉर्मन्स असतो, एखाद्या मॅचला कमी असतो. कमी मॅचच्या परफॉर्मन्सला मग थोडं मेंटली पण आपण डाऊन चालतो. तर त्यावेळेस मग घरचे सपोर्ट करतात, प्रवीण सर सपोर्ट करतात, असंच असतं ते. बरं, मग आता तुझं आता पहिल्यांदा राष्ट्रीय स्तरावरती या ठिकाणी आर्चरी खेळात तुझी निवड झाली, सुवर्ण पदक मिळालं. मग ते बघून तुला कसं वाटलं की हे मेडल घेताना तुला नेमकं काय वाटलं? त्यावेळेला तर तुझ्यासोबत कोण नव्हतं, तुझे कोच आणि तूच होती. मग पहिल्यांदा तुला काय एक्साइट झालं? सगळ्यात पहिलं तर मला खूप असं गैरवरून म्हणजे खूप असं हे झालं की हा मी काहीतरी केलं आतापर्यंत किंवा जो माझा प्रवास झाला त्याचा कुठेतरी मला एक फळ मिळालं आतापर्यंत जे कष्टाचं, ते खूप चांगलं वाटलं. आणि सरांचं तर सर पण त्यांनी खूप मान्य केलं होतं मॅच मध्ये. बरं, आता याच्या पुढे ध्येय काय आपलं नवीन? आता 2027 मध्ये इंडिया टीम ट्रायल असणार आहे, बरं, वर्ल्ड युथ अँड कॅडेटची, जी मॅच इंडिया टीमची होणार आहे टर्कीमध्ये. तर तिथं गोल्ड मेडल आहे. सध्या तू कितवी मध्ये शिकतेस? सध्या मी 8वीत आहे, बरं, नागठाणच्या स्कूलमध्ये, शाळेचं नाव काय तुझ्या? प्रिन्स इंग्लिश मीडियम स्कूल. प्रिन्स इंग्लिश. त्या शाळेनं तुला काय सहकार्य केलं? त्या शाळेने मला पूर्ण माझं ऍडमिशन एक्सटर्नल ठेवलं. हम्म. ते मला हे पण म्हणजे पेपरला वगैरे ते पण त्यांनी खूप सहकार्य केलं मला. बाहेर स्पर्धेला गेल्यानंतर पेपर परत आल्यानंतर घेतले. ठीक आहे, छान. मग त्याच्याबरोबर आता या प्रवासामध्ये सर्वात एखादा कधीतरी वाईट प्रसंग असतो ज्यातनं आपण खूप काही शिकतो. मग असं काही कधी घडलाय का तुझ्या या आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये की असं कदाचित आता आपली मोठी बहीण मृण्मयी, हिला एखाद्या वेळेला मेडल मिळालं होतं आणि ते बघून तिच्या घरातल्या सगळ्यांनी कौतुक केलं आणि त्यावेळेला तुला कदाचित मला वाटतं तुम्ही दोघी एकत्र कुठंतरी एका मॅचला उतरलेला होता आणि वाटतं तिला एखादा मेडल मिळालेलं होतं. मग त्यावेळेला तुला काय वाटलं का? तुला काय असा राग वगैरे आला का दीदीला मेडल मिळालं? तर काय म्हणजे माझा जरी परफॉर्मन्स कमी असला ती जर चांगला असला ना तरी मला मनातून इतकं छान वाटतं की माझी दिदी आहे, म्हणजे माझ्या दिदीने केलं, मी नाही ना केलं तरी माझ्या दिदीने केलं. समजत कधीच नव्हतं. नाही, तसं नाही. म्हणजे असं कधी तुला फील झालं का की अरे बापरे मला काहीच मिळालं नाही? नाही तसं नाही, छान. कधीच नाही. आता तुला मी असं म्हणेन की आता थोडंसं तुझा इथं रोज सराव चालतो, म्हणजे ज्यावेळेला तुला कधी वेळ असेल त्याला पप्पानी हे तुला रेंज तयार करून दिलेली आहे. खरं तर ही तुझ्यासाठी टार्गेट रेंज नाही आहे. मग आता त्याच्यासाठी तू इथं जवळच काहीतरी तुमच्या स्वतःच्या शेतामध्ये या ठिकाणी रेंज तयार केलेली आहे आणि त्या रेंजमध्ये तुला इथं नियमित प्रवीण सावंत सर, हे सातारा जिल्हा पोलीस दलातील आपले सहकारी आहेत, ते या ठिकाणी तुला नेहमीच या ठिकाणी मार्गदर्शन करतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली तू राष्ट्रीय पातळीवरती गेली. सातारा तालुक्यातील खेड या गावची कन्या ही पहिल्यांदाच माझ्या माहितीनुसार राष्ट्रीय स्तरावरती या सुवर्ण पदकाची मानकरी ठरलेली आहे. कमी वयामधली तू पहिली मानकरी ठरली. त्याहीपेक्षा मला आनंद झाला की तू माझी भाची आहेस. याबद्दल मी तुझं पुन्हा एकदा आमच्या कुटुंबातील एक सुवर्ण कन्या म्हणून तुझं विशेष कौतुक करतो आणि मी तुला विनंती करतो की तुझ्या या पुढच्या प्रवासासाठी, आर्चरीच्या प्रवासासाठी आणखी तुला उदंड यश मिळो आणि या पुढच्या प्रवासाला तुला आपल्या सर्व कदम आणि सर्व फरांदे, राऊत, आडसूळ या सर्व कुटुंबियांच्याकडून, जाधव कुटुंबियांच्याकडून पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.